Hello everyone. Let's start with part 2 of modern periodic table. Periodic table मध्ये आतापर्यंत आपण काय काय पाहिले ते एकदा रिवाइज करून घेऊयात. सगळ्यात पहिलं पिरियड टेबलची गरज का पडली ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर तीन वेगवेगळे सायंटिस्टनी आपापल्या थेरीज दिल्या. सगळ्यात पहिलं डॉब्रेनियर आला, हा झाला फर्स्ट सायंटिस्ट. सेकंड सायंटिस्ट आले ते होते न्यूलँड आणि थर्ड सायंटिस्ट आले होते ते आतापर्यंत आपण पाहिलं की पिरियड टेबलची गरज का पडली. वेगवेगळे ह्या जगामध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्यांना आपल्याला नीटली अरेंज करण्यासाठी म्हणून आपण सुरुवात केली होती पिरियड टेबल बनवायचं. तर मग पिरियड टेबल बनवण्यासाठी वेगवेगळे सायंटिस्ट आले. ट्रायड्स दिलेले डॉब्रेनियर, ऑक्टेव्स दिलेले न्यूलँड, आणि न्यू पिरियड टेबल वेगळा पिरियड टेबल दिलेले मेंडेलीव. असे तीन सायंटिस्ट बद्दल आपण त्यांचे वेगवेगळे त्यांनी कसं अरेंज केलं, पिरियड टेबल त्यांनी कसा बनवला. प्रत्येकाचा पिरियड टेबल वेगवेगळ्या रिझन्समुळे डिस्क्वालिफाय झालेला आहे. डॉब्रेनियरचा ट्रायड हा एक पर्टिक्युलर एलिमेंट नंतर सगळ्या एलिमेंटसाठी तो रूल फॉलो झाला नाही म्हणून त्यांचा कॅन्सल झाला. न्यूलँडचे कॅल्शियम नंतर टेबल फॉलो झाला नाही. नंतर येतात मेंडेलीव. मेंडेलीवने काय केलं, मेंडेलीवचे झालं तर सगळे क्लिअर, पण जो न्यूलँडच्या वेळेला आपल्याला प्रॉब्लेम आला होता की कोबाल्ट आणि निकेलचं जे मास सेम होतो तो प्रॉब्लेम अजून पण सॉल्व्ह झालेला नव्हता. तर मग ह्या सगळ्यांना ओव्हरटेक करण्यासाठी एक नवीन सायंटिस्ट आले, त्यांचं नाव होतं हेनरी मोसले. त्यांच्या नवीन पिरियड टेबलचं नाव दिलं मॉडर्न पिरियडिक टेबल. किती साली दिला त्यांनी, दिला 1913 साली. त्यांचा पिरियड टेबल असा दिसतो. त्यांनी काय केलं, वेगवेगळे एलिमेंट्स त्यांच्या ऍटॉमिक नंबर वरनं आयडेंटिफाय केले. कशावरनं, ऍटॉमिक नंबर. आतापर्यंत आपण जे काय सायंटिस्ट बघितले सगळ्यांनी कन्सिडर केलं, सगळ्यांनी कोणाला पाहिलं तर ते पाहिलं ऍटॉमिक मास. कशाला पाहिलं, ऍटॉमिक मास. नाउ व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ऍटॉमिक मास अँड व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ऍटॉमिक नंबर. या दोघांमधला फरक काय, तर हा फरक आपण आपल्या मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेला आहे ऍटॉमिक स्ट्रक्चर मध्ये. तर आता बघूया ह्या सगळ्यांमध्ये हायड्रोजनचा आपल्याला ऍटॉमिक नंबर किती भेटला, 1. हेलियमचा भेटला 2, लिथियमचा भेटला 3, बेरिलियमचा भेटला 4. आता मागच्या वेळेला जेव्हा आपण डीमेरिट्स पाहिले मेंडेलीवच्या पिरियड टेबल मध्ये, त्याच्यामध्ये एक काय भेटलं होतं, नो युनिफॉर्मिटी. नो युनिफॉर्मिटी म्हणजे काय, ऍटॉमिक मास मध्ये काही ना काही लॅग पडत गेलं, काही ना काही मागे पडत गेलं. 1 नंतर डायरेक्ट 4, 4 नंतर डायरेक्ट 9 असे मासेस मध्ये डिफरंट पडत गेले, फरक पडत गेले. येस ऑर नो. पण आपण जेव्हा ऍटॉमिक नंबर पाहिला तेव्हा ऍटॉमिक नंबर मध्ये आपल्याला काय भेटलं की वेगवेगळे ऍटॉमिक नंबर सगळ्यांचे काय होते, सेम होते. हायड्रोजनचा 1च, हेलियमचा 2, लिथियमचा 3, बेरिलियमचा 4. असे एक नंबरनी ऍटॉमिक नंबर सगळ्यांचा वाढत गेला. आता ऍटॉमिक नंबर म्हणजे काय आपण एकदा थोडक्यात बघूयात. आता आपल्याकडे समजा एक ऍटम आहे, हा ऍटमचा आहे न्यूक्लियस, हा अख्खा ऍटम, हा ऍटमचा मधला पार्ट ज्याला आपण म्हणतो न्यूक्लियस. ह्या ऍटमच्या भोवती वेगवेगळ्या काय आहेत, ऑर्बिट. ऑर्बिट म्हणजे काही नाही, एक फक्त सूर्याच्या भोवती कसे अख्खे वेगवेगळे पृथ्वी, मार्स असे वेगवेगळे फिरत असतात ऑर्बिट्स मध्ये, जसे वेगवेगळ्या शेल्स मध्ये फिरत असतात तसंच इथं पण काय आहेत, ऑर्बिट्स. ऑर्बिट 1, ऑर्बिट 2. तसंच इथे न्यूक्लियस मध्ये असणार पॉझिटिव्ह चार्ज. न्यूक्लियस मध्ये काय असणार, पॉझिटिव्ह चार्ज. तर मग ह्या पॉझिटिव्ह चार्जला बॅलन्स करण्यासाठी इथं आपण काय टाकलंय, इलेक्ट्रॉन.
जर माझ्याकडे न्यूक्लियस मध्ये 2 पॉझिटिव्ह चार्ज आहेत तर मी बाहेर इलेक्ट्रॉन किती टाकणार 2 1 आणि 2 असे 2 इलेक्ट्रॉन टाकले मध्ये 2 पॉझिटिव्ह चार्ज बाहेर 2 निगेटिव्ह चार्ज सगळ्यात सगळा ऍटम झाला बॅलन्स। मग जो आपण मध्ये न्यूक्लियस मध्ये जो पॉझिटिव्ह चार्ज टाकतो तो पॉझिटिव्ह चार्ज इज नथिंग बट ॲटॉमिक नंबर, ह्यालाच आपण काय म्हणतो ॲटॉमिक नंबर। मग त्यांनी काय केलं प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन, म्हणजे आपल्याला एलिमेंट्सला एकानंतर एक ऍड करत जायचं। मग ऍड करत जायचा असेल तर मग आपल्याला काय पाहिजे पिरियडिसिटी पाहिजे, एक कंटिन्युअस नेचर पाहिजे। मग ते कंटिन्युअस नेचर राहण्यासाठी आपण कशाचा बेसिस घेतला ॲटॉमिक नंबरचा, आणि ॲटॉमिक नंबर कशावर भेटला आपल्याला न्यूक्लियस मधल्या पॉझिटिव्ह चार्ज म्हणून। त्यांनी काय केलं सगळ्यांचे न्यूक्लियस मधले पॉझिटिव्ह चार्ज मोजले, पॉझिटिव्ह चार्ज मोजल्यानंतर 1 2 3 4 असे सगळ्यांना सलग लावत गेले आणि त्याच्या वेळेला 1817 मध्ये तोपर्यंत 100हून जास्त एलिमेंट त्यांना सापडले होते। मग त्यांचे आतापर्यंत टोटल एलिमेंट किती झालेले 118। येस ऑर नो। मग आता त्यांनी काय केलं पिरियड टेबल आता आपल्याला असा दिसतोय, आधी हा पूर्ण पिरियड टेबल आपल्याला दिसत नव्हता। का दिसत नव्हता कारण मधले मधले एलिमेंट सगळ्यात पहिले गायब होते। सुरुवातीला डॉबरेनरच्या वेळेला होते 30 एलिमेंट, नंतर मेंडेलिव्हच्या वेळेला आले 63 एलिमेंट, असे वेगवेगळे एलिमेंट त्यांना सापडत गेले। तसं त्यांच्यामध्ये काय झाली डेव्हलपमेंट होत गेली। मग टोटल शेवटपर्यंत आपल्याला 118 एलिमेंट सापडले। मग 118 एलिमेंट्सला फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स 7 8 9 10 सगळ्यांना त्यांच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नुसार लावत गेलो। समजतंय ना समजतंय। तर मग आपल्याला इथे काय दिसतं की त्यांनी ना एक तर हे आडव्या असे गोष्टी आहेत विसर ना आडवे काय आहे आणि हे असे उभ्या लाईन्स एक दिसतात, हे असे उभे ग्रुप्स आहेत येस ऑर नो। तर मग त्यांनी काय केलंय वेगवेगळं अरेंजमेंट ठेवण्यासाठी त्यांनी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ह्या 2 गोष्टींचा वापर केला। एक हॉरिझॉन्टल म्हणजे काय जे उभं असतं, सॉरी जे उभं नाही जे काय असतं आडवं असतं, आणि व्हर्टिकल म्हणजे काय जे काय असतं उभं। मग आता बघा परत पिरियड टेबल मध्ये आपल्याला काय बघायला भेटतं हे जे उभे तुम्हाला दिसत आहेत जे ग्रुप्स दिसत आहेत उभेवाले त्यांना आपण काय नाव देणार ग्रुप्स। काय नाव दिलं ग्रुप्स। व्हर्टिकल कॉलम्सला त्यांनी काय म्हणलं ग्रुप्स। अगेन बघूयात व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ॲज ग्रुप्स। खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे। व्हर्टिकल कॉलम्सला आपण नाव दिलं ग्रुप्स, आणि दुसरं काय हॉरिझॉन्टल जे आडवे आडवे अरेंज केलेले आहेत एका मागोमाग एक त्यांना नाव काय दिलं पिरियड्स। काय नाव दिलं पिरियड्स। बघा इथं एक आपल्याला कॉन्स्टंट पिरियड दिसेल, ह्याला एक पिरियड म्हणणार, ह्याला दुसरा पिरियड, ह्याला तिसरा पिरियड, असे वेगवेगळे पिरियड काय लावून गेले नंबर। मग आता हायड्रोजनचा एक पहिला दिसतोय, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि हा सातवा, असे किती टोटल त्याला पिरियड सापडले 7 पिरियड्स किती सापडले 7 पिरियड्स किती सापडले 7 असे एका खाली एक। आता मोजूयात ग्रुप्स। ही एक लाईन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18। मग आपल्याला जे व्हर्टिकल कॉलम सापडले त्यांचं नाव आपण काय दिलं होतं ग्रुप्स। काय नाव दिलं होतं त्यांचं ग्रुप्स। आणि हे ग्रुप्स किती सापडले आपल्याला आताच 18। म्हणजे त्यांनी अरेंजमेंट केली, उभ्या उभ्या लाईनींमध्ये एलिमेंटला ठेवलं आणि त्यांना नाव दिलं ग्रुप्स। आडव्या आडव्या लाईन मध्ये त्यांना लावून दिलं आणि त्यांना म्हणलं पिरियड्स। जमले ना जमले बघा। हॉरिझॉन्टल लावलं त्याला म्हणायचं आडवं जे की आहेत रोज, आणि ते किती आहेत काय नाव दिलं त्यांना पिरियड्स। किती आहेत ते 7। व्हर्टिकल उभे उभे सगळ्यांना लावले आणि ते कसे त्यांना नाव काय दिलं ग्रुप्स, आणि टोटल ग्रुप्स किती आहेत 18। जमले ना जमले ठीक आहे।
टोटल किती बॉक्सेस तयार होणार? जर आपल्याकडे 118 एलिमेंट असतील तर 118 एलिमेंट साठी 118 बॉक्सेस, आपल्याकडे टोटल बॉक्सेस तयार झाले 118 आणि 118 एलिमेंट साठी 118 बॉक्सेस. इथं पहिला नंबर स्टार्ट होतो. पहिला नंबर स्टार्ट झाल्यानंतर इथं 118 ला स्टॉप होतो. येस ऑर नो? दिस इज अवर मॉडर्न पिरियडिक टेबल. आता येऊयात पुढं. आता ह्याच्या नंतर तुम्हाला इथं वेगवेगळे काय दिसतील? ब्लॉक्स दिसतील. काय दिसतील? वेगवेगळे ब्लॉक्स. ब्लॉक्स म्हणजे काय? आता अख्खाचा अख्खा पिरियड टेबल बनवला आपण, पण त्याच्यामधले पण हे नेमके जे दोन आपल्याकडे वर्टिकल कॉलम्स होते, त्यांनी एक वेगळं काम केलेलं आहे, ह्यांनी एक ग्रुपने वेगळं काम केलेलं आहे, ह्यांनी एक वेगळं काम केलंय. तर मग त्या वेगवेगळ्या कामांनुसार त्यांना आपण 4 ब्लॉक मध्ये डिवाइड केले. किती ब्लॉक्स मध्ये? 4 ब्लॉक्स मध्ये डिवाइड केले. 4 ब्लॉक्सचं नाव काय? सगळ्यात पहिले एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. रँडमली त्यांना नावं दिली एस, पी, डी आणि एफ. 4 ब्लॉक्स बनवले. तर 4 ब्लॉक्स कसे बनवले? या साइडला पिरियडिक टेबलच्या लेफ्ट साइडला जे दोन आपल्याला हे ग्रुप दिसत आहेत, हा वाला फर्स्ट ग्रुप आणि हा वाला सेकंड ग्रुप जे दिसतात त्याला आपण नाव काय दिलं? एस ब्लॉक नाव दिलं. जो ह्या साइडला लेफ्ट साइडला आपल्याला सापडला. आता राईट साइडला आपल्याला इथं काय काय भेटले ग्रुप्स, त्या ग्रुपचं नाव काय दिलं त्यांनी? पी ब्लॉक. एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्ये एक ब्लॉक सापडला, त्याचं नाव दिलं डी ब्लॉक. डी ब्लॉकच्या आत सुद्धा आपल्याला काही एलिमेंट सापडले, त्या एलिमेंटचं नाव दिलं एफ ब्लॉक. अगेन सगळ्यात पहिले आपल्याकडे 4 ब्लॉक्स पडले. किती ब्लॉक्स पडले? 4. पहिला ब्लॉक ऑन द लेफ्ट साइड कॉल्ड एज एस ब्लॉक. राईट साइडला होता पी ब्लॉक, दोघांच्या मध्ये होता डी ब्लॉक आणि डी ब्लॉकच्या आत जे भेटले ते होते एफ ब्लॉक आणि त्यांना ठेवलं खाली. आता बघा इथं मी एक लाईन लिहिलेली आहे, सेपरेट म्हणजे काय? वेगळे. 2 रोज म्हणजे काय? 2 आडव्या लाईनी. येस ऑर नो? फॉर एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे 2 वेगळ्या रोज बाहेर काढल्या आणि खाली पिरियड टेबलच्या खाली आपण त्यांना एफ ब्लॉक म्हणून बसवतो. येस ऑर नो? जमले नाही जमले? हा नॉर्मल आपला पिरियड टेबल आहे. लेफ्ट साइडला एस ब्लॉक, राईट साइडला पी ब्लॉक, मध्ये डी ब्लॉक आणि डी ब्लॉकच्या आतमध्ये पण एफ ब्लॉक. हे सगळं झाल्यानंतर आपण बघूयात की ब्लॉक मध्ये आपल्याला नेमकं काय बघायला भेटतं. बरं, सगळ्यात पहिला काय होता? एस ब्लॉक. एस ब्लॉक म्हणजे जो आपल्याला लेफ्ट साइडला भेटला होता, फाउंड ऑन लेफ्ट साइड ऑफ पिरियडिक टेबल. पीटी म्हणजे काय? पिरियडिक टेबल. सगळ्यात पहिले ह्याच्यामध्ये किती ग्रुप्स ऍडेड होते? किती ग्रुप्स होते बघा बरं. सगळ्यात पहिली तर मी 2 लाईनी काढलेले आहेत, ही एक बॉक्स आणि हा एक दुसरा. किती झाले? 2. मग ग्रुप्स किती होते ह्याच्यामध्ये? 2 ग्रुप्स, ग्रुप 1 अँड ग्रुप 2. आता ह्याच्यामध्ये एलिमेंट्स असतात. आता एलिमेंट्स काय असतात? एक तर एलिमेंट्स असेल तर मेटल असेल, नॉन मेटल असेल नाही तर मेटलॉइड असेल. या 3 पेक्षा वेगळा काही नसतं. पण ह्याच्यामध्ये एस ब्लॉक मध्ये सगळेच आपल्याला काय भेटले? मेटल. सगळे काय भेटले? मेटल्स. मेटल्स भेटल्यानंतर आता एलिमेंट्स कुठले कुठले ते आपण थोडेफार लर्न करूयात. सगळ्यात पहिली मॅट्रिक्स सांगते, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिलिशियम आणि फ्रॅन्शियम. नंतर येतं बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम अँड रॅडियम. असे हे वेगवेगळे किती एलिमेंट आहेत बरं? 13 एलिमेंट्स आपल्याला एस ब्लॉक मध्ये बघायला मिळेल. पण तरी आपण हायड्रोजनला एस ब्लॉक मध्ये नीट बघत नाही. ठीक आहे, तर मग कोण सापडतंय बघा आता. हेलिनाकी, रबडी, सस्ती, फार. क्या बोलोगे? हेलिनाकी, रबडी, सस्ती, फार. और फिर उसको डायरेक्ट लिखना है. H फॉर हेलिना के लिए H मतलब हाइड्रोजन, ली के लिए लिथियम, नाम म्हणजे काय? सोडियम, के म्हणजे पोटॅशियम, आरबी म्हणजे रुबिडियम, सेशियम, फ्रॅन्शियम. नंतर येते बेरिलियमचा ग्रुप. बेरिलियमचा ग्रुप कसा? बेटा मांगे कार सारे बाप राज. अगेन बेटा मांगे कार सारे बाप राज. ओके, तर हे सगळे काय नाही, ट्रिक आहे आपल्याला. फक्त जर आपल्या सुरुवातीचे जर आपल्याला एस ब्लॉकचे एलिमेंट फक्त किती येतात? 12 येतात, पटकन पाठ होऊन जातात. येस ऑर नो? ह्यांना एकदा बोलून घ्याल आणि एकदा लक्षात ठेवा, बिन बघता लिहून बघ. चल, तर आता हे झाले एस ब्लॉक बद्दल. एस ब्लॉक बद्दल काही डाऊट नसेल. लेफ्ट साइडला जे आपल्याला सापडले त्याला म्हणलं आपण एस ब्लॉक. किती ग्रुप्स आले? 2, 1 आणि 2. ऑल एलिमेंट्स कसे होते? मेटल्स. नॉन मेटल सापडले का? नाही. मेटलॉइड सापडले का? नाही. नंतर येतात एलिमेंट्स. एलिमेंट्स कुठले कुठले सापडले? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेशियम, फ्रॅन्शियम. नंतर कोण येतं? बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम आणि रॅडियम. ठीक आहे,
आता जाऊयात नेक्स्ट ब्लॉक. नेक्स्ट ब्लॉक कुठला होता? एस नंतर राईट वाला कुठला? पी ब्लॉक. पी ब्लॉक मध्ये काय लिहिणार मग? कुठं सापडला आपल्या पिरियड टेबल मध्ये? फाउंड इन लेफ्ट साइड ऑफ पिरियडिक टेबल. जमले ना जमले? मग त्याच्यामध्ये किती ग्रुप्स होते? तर 30 into 18 म्हणजे किती टोटल झाले? टोटल 6 ग्रुप्स. किती टोटल ग्रुप्स भेटले आपल्याला त्याच्यामध्ये? 6. तर बघा बरं आपण मॉडर्न पिरियड टेबल मध्ये बघूया. बघा इथं 1 2 3 4 5 6 6 ग्रुप्स आपल्याला पी ब्लॉक मध्ये भेटले. येस ऑर नो? पूर्ण स्टार्ट होता हा 13 14 15 16 17 आणि 18. जमले ना जमले? मग असे आपल्याला 6 ग्रुप्स कशामधनं भेटतात? ओनली फ्रॉम पी ब्लॉक. कुठल्यामधून भेटतात आपल्याला? फक्त पी ब्लॉक. जमले ना जमले? ठीक आहे, चला आता जाऊयात पुढे. आता पी ब्लॉक मध्ये, एस ब्लॉक मध्ये आपण काय पाहिलं की एस ब्लॉक मध्ये आपल्याला कोण सापडत होतं? मेटल सापडत होते, फक्त मेटल सापडत होते. पण आता कुठे आपण पी ब्लॉक. तर पी ब्लॉक मध्ये आपल्याला कोण कोण सापडतं बघा. सगळ्यात पहिलं सापडतंय मेटल, सेकंड टाइम काय भेटते? नॉन मेटल, आणि मधल्यामध्ये काय सापडतात? मेटलॉइड. काय काय भेटतात? मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड. जमले ना जमले? आता सगळ्यात पहिलं आपण तिघांमधला डिफरन्स काढून घेऊयात. आता बघा मेटल काय असतो? थांबा पेज ऍड करते. कसं कशामध्ये डिफरन्स बघायचा आपल्याला? एक मेटल, व्हॉट इज मेटल, नंतर काय म्हणतो? नॉन मेटल, आणि तिसरा काय भेटतो? मेटलॉइड. ठीक आहे. नो व्हॉट इज मेटल, व्हॉट इज नॉन मेटल, व्हॉट इज मेटल. ठीक आहे. मेटल मध्ये आपल्याला काय भेटतं? जे आपण धातू म्हणतो, आपल्याला लोह वगैरे सारखे जे खनिज भेटतात त्यांना आपण काय म्हणतो? नॉन मेटल, धातू. आणि जे धातू नसतात त्यांना म्हणतो आपण अधातू. मराठीतलं मला तर नाव माहिती नाही मेटलॉइड साठी काय म्हणतात, पण आपण जर कधी पाहिलं तर लाकूडला काय म्हणणार आपण? नॉन मेटल म्हणतात. मेटलला काय म्हणणार? सॉरी, लोखंडाला जर पाहिलं तर त्याला काय म्हणणार? मेटल म्हणणार. कसं कळलं आपल्याला? तर मग सगळ्यात पहिले आपल्याला काय दिसते? चमक. सगळ्यात पहिले काय दिसते? चमक. मग मेटल्स मध्ये काय दिसतं आपल्याला? लस्टर. काय दिसतं आपल्याला? लस्टर. लस्टर म्हणजेच काय? चमक. येस ऑर नो? लाकूडचं एक्झाम्पल दिलं म्हणजे तो कोण आहे? नॉन मेटल आहे. नॉन मेटल आहे म्हणलं त्याच्यामध्ये काय असणार आहे? लस्टर असणार आहे का? नाही. तर नॉन लस्टर काय असणार? ते नॉन लस्टर. सगळ्यात पहिले आपल्याला जर बघून जर ओळखायचं असेल तर आपण हेच लावणार. काय बघणार? चमक नाही. येस ऑर नो? ठीक आहे. अजून आपण काय बघितलं? जर आपण एक मेटल घेतला आणि त्याला लवचुंबकाच्या आजूबाजूला ठेवलं, मॅग्नेटच्या आजूबाजूला ठेवलं, तर ते इझिली काय होणार आहे? अट्रॅक्ट होणार आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो? अट्रॅक्टेड टू मॅग्नेट. अट्रॅक्टेड टू मॅग्नेट. जर मॅग्नेटला अट्रॅक्ट झालं तर त्याला आपण काय म्हणणार? त्याला म्हणणार आपण मेटल. जमले ना जमले? ठीक. जर ते मेटलला अट्रॅक्ट नाही झालं, इफ डिड नॉट, जर झालं नाही तर देन नॉन मेटल. जमले ना जमले? हे दोघांमध्ये तर कळलं व्हॉट इज मेटल, व्हॉट इज नॉन मेटल. इझी. जर मॅग्नेटला जर चिकटलं तर मेटल, जर मॅग्नेटला नाही चिकटलं तर नॉन मेटल. पण जर त्यांनी ह्याच्यासारखं पण काम दाखवलं नाही, ह्याच्यासारखं पण काम दाखवलं, मधल्यामध्ये काहीतरी काम दाखवलं, त्याला म्हणणार आपण मेटलॉइड. काय म्हणणार? मेटल. जमले ना जमले? मेटल नॉन मेटल मधला हा बेसिक डिफरन्स आपल्याला कळलेला. तर आपण जाऊयात पुढे. ठीक आहे. आता पी ब्लॉक मध्ये अजून काय काय भेटते आपल्याला? सगळ्यात पहिलं आपण काय काय पाहिलं? किती ग्रुप्स आहेत? 6 ग्रुप्स. 6 ग्रुप्स भेटल्यानंतर आपल्याला कोण कोण भेटले? मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. नंतर आता बघा, आता किती ग्रुप्स आहेत? 6 ग्रुप्स आहेत. 6 ग्रुप मध्ये प्रत्येकामध्ये 6 एलिमेंट बघितले. 6 36 36 37 आसपास आपल्याला एलिमेंट आता पाठ करण्याची गरज आहे. मग आपण काय करूया? जे काय वरचे हेडिंग आहे ते वाचून घ्या. सगळ्यात पहिलं बी म्हणजे काय? बोरॉन. बोरॉन नंतर कोण येतो? कार्बन. कार्बन नंतर कोण येतो? नायट्रोजन. नायट्रोजन नंतर ओ म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन नंतर येतो फ्लोरीन. ओ फ्लोरीन. आणि एनी फॉर निऑन. येस ऑर नो? आता हे वेगवेगळे मधले आपल्याला ऑक्सिजन माहिती असेल, ऑक्सिजन माहिती आहे, नायट्रोजन माहिती असेल, कार्बन जर माहिती असेल तर माहिती असेल, ठीक आहे. पण ऑक्सिजन आपल्याला कुठे भेटतो? एअर मध्ये सगळीकडे कोण असतो? ऑक्सिजन असतो. चला आपण बघूया त्यांना शोधत पी ब्लॉक मध्ये सगळ्यात पहिले वरती आहेत का.
चला सगळ्यात पहिले मी रफ करून घेते. चला झालं खोलून. आता काय काय येत आहे, पी ब्लॉकचे एलिमेंट्स आपण बघून या. कोण कोण येते इथं, बोरॉन, कोण कोण येते इथे आपल्याला दिसतोय तो, इथे दिसतोय बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. हे सगळे काय हेड्स ऑफ द ग्रुप. आता हा माझा पहिला ग्रुप, दुसरा ग्रुप, तिसरा ग्रुप, चौथा, पाचवा, सहावा असे 6 ग्रुप आहेत. 6 ग्रुपच्या सगळ्यात वरती कोण कोण आहेत, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. येस ऑर नो. चल तर मग हे झालं आपला पी ब्लॉकचे एलिमेंट्स. आता जाऊया डी ब्लॉक. आतापर्यंत काही प्रॉब्लेम नसावा. ठीक आहे, हे झालं ग्रुप 13 to 18 आहेत. किती ग्रुप्स आहेत, 6 ग्रुप्स. येस ऑर नो, 6 ग्रुप्स आहेत. नंतर ऑल टाइप्स ऑफ एलिमेंट्स आर फाउंड इन ओनली. कोण कोण नाही सापडत आपल्याला, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड. सगळे कुणामध्ये भेटणार आपल्याला, फक्त पी ब्लॉक मध्ये. मेटल पण सापडणार आहे, नॉन मेटल पण सापडणार आहे, मेटलॉइड पण सापडणार आहे. बट सेम टाइम एस, पी, डी आणि एफ ह्याच्यामध्ये आपण नंतर बघू. ठीक आहे. चल, हेड्स ऑफ द ग्रुप्स आर बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. आता जाऊयात नेक्स्ट ब्लॉक. नेक्स्ट ब्लॉक कुठला, आता झाला एस झाला, पी झाला. आता नेक्स्ट येतो डी ब्लॉक. डी ब्लॉक मध्ये काय काय आहे बघा. कुठनं ते कुठनं स्टार्ट होणार आहे, तो ग्रुप 3 to ग्रुप 12. म्हणजे टोटल किती ग्रुप असणार आहेत, 10 ग्रुप. 3 पासून ते 12 पर्यंत. सगळ्याचे सगळे एलिमेंट अगेन काय असणार आहेत, मेटल. कोणासारखं झालंय, एस सारखं. एस मध्ये पण, डी मध्ये पण आणि एफ मध्ये पण सगळ्यामध्ये आपल्याला काय भेटणार आहेत, मेटल. सगळ्यामध्ये काय भेटणार आहेत आपल्याला, मेटल. फक्त पी असणार आहे, जो काय असणार आहे, सगळे मिळणार आहे त्यामध्ये. कोण कोण भेटणार आहे, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड. येस ऑर नो. सगळ्यात पहिले आपण बघूयात व्हॉट इज मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड. ठीक आहे, व्हॉट इज मेटल, व्हॉट इज नॉन मेटल अँड व्हॉट इज मेटलॉइड. काय नाही घ्यायचं, एक फक्त मॅग्नेट घ्यायचं, लवचिंबक घेतलं की त्याचं काय करायचं, त्याला ठेवायचं मेटलच्या जवळ. मेटलच्या जवळ ठेवलं तर तो काय होणार, अट्रॅक्ट होणार. जो त्याला चिकटला, अट्रॅक्ट झाला, तर त्याला आपण काय म्हणणार, कोणाला अट्रॅक्ट होणार, मॅग्नेटला. जर मॅग्नेटला अट्रॅक्ट झाला तर आपण त्याला म्हणणार मेटल आहे. जर तो अट्रॅक्ट नाही झाला, अट्रॅक्शन त्याने दाखवलं नाही, तर आपण त्याला काय म्हणणार, नॉन मेटल. येस ऑर नो, इझी. जर त्याने अट्रॅक्शन चांगलं दाखवलं पण नाही आणि अट्रॅक्ट चांगलं केलं सुद्धा, दोन्ही दाखवलं, अट्रॅक्ट केला थोड्या वेळापुरता अट्रॅक्ट केलं नाही, तर त्याला आपण म्हणणार मेटलॉइड. अजून एक आपण फक्त बघण्यावर जर आपल्याला सांगायचं असेल की तो मेटल आहे की नाही, तर मग 2 गोष्टी बघणार. जर आपल्याला दिसला लस्टर, काय दिसला, लस्टर. लस्टर म्हणजे काय, चमक. लस्टर म्हणजे काय, चमक. जर चमक दिसली तर आपण त्याला म्हणणार मेटल. जर चमक दिसली नाही, जर ते सापडलं आपल्याला नॉन लस्टरस, तर आपण त्याला म्हणणार नॉन मेटल. दॅट्स इट. चमक सापडली नाही. जर मी एक लाकूड घेतलं, लाकूड चमकणार आहे का, नाही. का नाही चमकणार, कारण तो काय नाहीये, मेटल नाहीये. तो काय आहे, मग तो नॉन मेटल आहे. पण सेम टाइम जर मी घरातला एक चमचा घेतला तर चमचा काय होतो, चमकतो पण. आणि जर आपण त्याला मॅग्नेटच्या जवळ ठेवलं तर तो अट्रॅक्ट पण होतो, चिकटतो पण. का चिकटतो, कारण तो काय मेटल आहे. येस, जर चिकटला नाही तर काय म्हणणार, त्याला नॉन मेटल म्हणणार. दॅट्स इट. समजलं नाही समजलं, ठीक आहे. आणि मेटलॉइड काय असणार आहे, मग जो चिकटणार पण, कधी चिकटणार नाही, त्याच्या मर्जीवर तो काम करणार, त्याला म्हणणार आपण मेटल. जमलं नाही जमलं, ठीक आहे. आता जाऊयात पुढे. हा झाला एस झाला, पी झाला. आता कुठला झाला, डी झाला. डी मध्ये पण काय त्यांनी सांगितलंय, आता त्यांनी त्याचं नाव काय सांगितलेलं आहे, ट्रान्झिशन एलिमेंट. काय म्हणलेलं आहे, ट्रान्झिशन एलिमेंट. आता आपण काय पाहिलं, लेफ्ट साइडला आपल्याला सापडलेला होता एस ब्लॉक, राईट साइडला सापडला होता पी ब्लॉक. आणि त्या दोघांच्या मध्ये पण मधीच कोण सापडला होता आपल्याला, डी ब्लॉक. येस ऑर नो. मग हा डी ब्लॉकने काय केलं, ह्याच्या पण काही ना काहीतरी प्रॉपर्टीज असतील, ह्याच्या पण काही ना काहीतरी प्रॉपर्टीज होती. मग 2 वेगवेगळ्या प्रॉपर्टीजच्या मध्ये ठेवला, म्हणून त्याचं नाव काय दिलं, ट्रान्झिशन एलिमेंट. 2 वेगळ्या प्रॉपर्टीच्या मध्ये ठेवला म्हणून त्याला म्हणलं ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन म्हणजे काही नाही चेंज. त्याच्यामधनं जाताना एस मधनं पी पर्यंत जाईपर्यंत काही ना काही चेंजेस दिसले, म्हणून त्याचं नाव काय दिलं, ट्रान्झिशन एलिमेंट. येस ऑर नो. जमले ना जमले. आता जाऊयात पुढे. हा झाला डी ब्लॉक. आता येऊयात नेक्स्ट पी ब्लॉक, सॉरी एफ ब्लॉक. एफ ब्लॉकला काय काय येतं, सगळ्यात पहिला हा आहे कुठं, बॉटमला. बॉटम म्हणजे कुठं, तळाला. पिरियड टेबलच्या तळाला जो कोणी असतो त्याला आपण म्हणतो एफ ब्लॉक.
येस ऑर नो? सगळ्याचे सगळे ह्याच्यामधले परत आता जसं मी सांगितलं सगळे सगळे कोण आहेत? मेटल्स. सेकंड, टू सिरीज विच आर ऍक्टिनॉइड आणि लॅन्थोनॉइड. बघूयात आपण काय काय. सगळ्यात पहिलं पिरियड टेबल काढूयात. पिरियड टेबल मध्ये आपल्याला तळाला सगळ्यात पहिला त्याला शोधायचं. काय काय बघायचं? बॉटमला आहे सगळे मेटल आहेत आणि कोण कोण आहेत? ऍक्टिनॉइड आणि लॅन्थोनॉइड. चला बघूया. इथे बघा, हा आहे लॅन्थोनॉइड, हा आहे ऍक्टिनॉइड. ह्या दोघांचे असे वेगवेगळे ग्रुप बाहेर काढून घेतले आणि मग त्यांना काय म्हणलं आपण? एफ ब्लॉक एलिमेंट. हे सगळेचे सगळे काय आहेत रे? एफ ब्लॉक एलिमेंट. तळाला आहेत का सगळे? येस, सगळे तळाला आहेत. हा मागचा का पिरियड टेबल, पिरियड टेबलच्या खाली बॉटमला लावून दिला आणि त्याला नाव दिलं एफ ब्लॉक. लॅन्थोनॉइड सिरीज आणि ऍक्टिनॉइड सिरीज. लॅन्थेनम पासून सुरू झाली म्हणून त्याला म्हणणार लॅन्थोनॉइड सिरीज. ऍक्टिनियम पासून सुरू झाली म्हणून ऍक्टिनॉइड सिरीज. जमले ना जमले? लॅन्थेनम पासून सुरू झाली म्हणून लॅन्थेनॉइड सिरीज, लॅन्थेनम पासून म्हणून लॅन्थेनॉइड सिरीज, आणि ऍक्टिनियम पासून सुरू झाली ऍक्टिनम म्हणून त्याला काय म्हणणार? ऍक्टिनॉइड सिरीज. जमले ना जमले? आता जाऊयात पुढे. सगळेचे सगळे हे काय आहेत? मेटल्स. ठीक आहे, आता येऊयात पुढे. आता एकदा रिवाइज करूयात सगळेचे सगळे चारी ब्लॉक आणि मग आपण जाऊयात मेटल, नॉन मेटल आणि पिरियड. सगळ्यात पहिला आपल्याला काय भेटलं? ब्लॉक्स. ब्लॉक्स किती भेटले आपल्याला? 4. एस, पी, डी आणि एफ असे 4 ब्लॉक्स आपल्याला सापडले. तर 4 ब्लॉक्स मधला एस आपल्याला कुठे सापडला? राईट साइडला आपल्याला सापडला. लेफ्ट साइडला सापडला तो एस ब्लॉक, राईट साइडला सापडला तो पी ब्लॉक, दोघांच्या मध्ये जो सापडला तो डी ब्लॉक, आणि डी ब्लॉकच्या आत जो सापडला तो होता एफ ब्लॉक. येस ऑर नो? समजलं का नाही? काही अवघड नाही. ठीक आहे, नंतर आपण सगळ्यांना वेगवेगळा अभ्यास केला. वेगळा अभ्यास केल्यानंतर काय सापडलं आपल्याला? कुठे गेला आपला पी ब्लॉक, एस ब्लॉक, एस ब्लॉक, एस ब्लॉक. येस, एस ब्लॉक मध्ये कोण कोण सापडले? ग्रुप 1 आणि 2. ग्रुप आणि 1 आणि 2 जिथे जिथे असतील, जे सगळेचे सगळे मेटल असतील त्या ग्रुप त्या ब्लॉकला आपण म्हणणार एस ब्लॉक. एस ब्लॉक मध्ये कोण कोण आहे? हे, लीना, सी, रबडी, सस्ती, फार. आणि ह्याचं काय? बेटा मांगे कार, सारे बाप राज. येस ऑर नो? येस. तर मग पुढे जाऊन हा झाला एस ब्लॉक. नंतर येतो पी ब्लॉक. पी ब्लॉक मध्ये बघूयात कुठं ते कुठं स्टार्ट होते? 13 ते 18. 13 ते 18 मध्ये किती ग्रुप तयार झाले? 6 ग्रुप भेटले. सगळ्या टाइपचे एलिमेंट आपल्याला कुठे सापडले? ओनली पी ब्लॉक एलिमेंट. ऑल टाइप्स ऑफ एलिमेंट, सगळ्या टाइपचे एलिमेंट कुठं भेटतात आपल्याला? फाउंड इन ओनली. खूप इम्पॉर्टंट आहे, कारण सगळे मेटल, नॉन मेटल, मेटल सगळे कुठे सापडणारे आपल्याला? ओनली इन पी ब्लॉक. येस सर. हेड्स ऑफ ग्रुप कोण आहे? बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. नंतर येऊया डी ब्लॉकला. डी ब्लॉक कुठे आहे? त्याला पी ब्लॉक, एफ ब्लॉक. डी ब्लॉक मध्ये काय काय सापडले आपल्याला? 3 to 12 जो आपल्याला ग्रुप सापडले त्याचं नाव काय दिलं आपण? एफ ब्लॉक नाव दिलं. किती ग्रुप सापडले? 10 ग्रुप सापडले. सगळे काय आहेत? अगेन सगळे मेटल. म्हणजे एस, डी, एफ वाले सगळे काय असणार? मेटल. पी मध्ये फक्त आपल्याला सगळे टाइप भेटणार. कोण कोण? मेटल, नॉन मेटल, मेटल. येस ऑर नो? येस. ऑल्सो कॉल्ड एज ट्रान्झिशन एलिमेंट. का त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट म्हटलं? कारण एस च्या मध्ये आहे, पी च्या मध्ये आहे, दोघांच्या मध्ये आहे आणि त्याच्या थ्रू चेंज होते, त्याच्यामधनं काही ना काही बदल होतात, म्हणून त्याला आपण काय म्हणलं? ट्रान्झिशन एलिमेंट. येस ऑर नो? लेफ्ट साइडला एस, राईट साइडला पी, मधल्या मध्ये आपला डी. येस ऑर नो? एफ ब्लॉक आपल्याला कुठे सापडणार आहे? एफ ब्लॉक विल बी फाउंड ॲट बॉटम. सगळे एलिमेंट्स काय असणार आहेत? मेटल्स. आणि 2 सिरीज विच आर ऍक्टिनॉइड अँड लॅन्थेनॉइड. म्हणजे 2 सिरीज सापडणार आहेत, एक असणार आहे ऍक्टिनॉइड आणि दुसरी असणार आहे लॅन्थेनॉइड. आता जाऊयात पुढे. मला वाटतं इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल. आता बघा, जे ब्ल्यू मध्ये दिलेले आहेत ते सगळे काय असणार आहेत? मेटल्स. जे असे थोडंसं येलो कलर मध्ये दिले असणार आहेत ते मेटलॉइड, आणि ग्रीन कलर मध्ये आहेत ते काय? नॉन मेटल. आपण मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड तिघांमधला फरक कळून घेतलेला आहे. तर मग बघा काय काय समजतं आपल्याला. हा झाला आपला पिरियड टेबल. बघा इथं पासून स्टार्ट केलं, हे सगळेच्या सगळे कुठले ब्लॉक्स आहेत बरं? बघा हे 2 पहिले ब्लॉक कुठला आहे? एस ब्लॉक. हा मधला ब्लॉक कुठला आहे? डी ब्लॉक. आणि हा मधला ब्लॉक कोण आहे? हा अख्खाचा अख्खा हा कोण आहे? पी ब्लॉक. येस ऑर नो? बघा एस, लेफ्ट साइडला पी आणि मध्ये डी, आणि ह्या डी च्या मध्ये खाली असा थोडासा कोण असणार आहे? एफ ब्लॉक. समजते का नाही? येस ऑर नो? थोडस नीट करूयात. हा झाला एस ब्लॉक, हा झाला पी ब्लॉक, हा झाला डी ब्लॉक. बघा एस ब्लॉक मध्ये सगळ्याचे सगळे काय भेटतात आपल्याला? मेटल्स. ब्ल्यू कलरचा आहे ना मेटल्स. मध्ये कोण भेटते आपल्याला? डी ब्लॉक. डी ब्लॉक मध्ये पण सगळे काय होते? मेटल्स. सगळे भेटले ब्ल्यू. आता बघा इथं, आता आपल्याला इथं काय भेटतात? सगळे टाइपचे एलिमेंट आहेत. मेटल पण भेटतात. मेटलचा कलर काय आहे? ब्ल्यू. ब्ल्यू बघा हा वाला इथपासून आहे ना पी ब्लॉक. मग पी ब्लॉक मध्ये कोण आहे? इकडच्या साईडला आपल्याला काय भेटतात? मेटल्स. मध्ये येलो कलर आहे. हा येलो कलरची जी आपल्याला चेन दिसते त्याला काय म्हणणार आपण?
मेटलॉइड. यस सर ना, काय म्हणणार? मेटलॉइड. आणि हा एकदम कोपऱ्यात जे दिसत आहेत त्यांना काय म्हणणार आपण? नॉन मेटल. काय म्हणणार? नॉन मेटल. एवढं समजलंय का? मग आपण काय म्हणू शकतो बघा बरं. मेटल सगळ्यात जास्त आपल्याला कुठे दिसतात? ह्या बाजूला दिसतात. येस और नो? कुठल्या बाजूला दिसतात? लेफ्ट साइडला. येस और नो? लेफ्ट साइडला आपल्याला काय दिसले? सगळे मेटल्स. चालेल जा, ठीक आहे. मग आता बघा इथे आपल्याला काय ना काहीतरी त्यांनी काय दिलेले आहेत, वेगवेगळ्या प्रॉपर्टी दिल्या, तेवढं सगळं बघायची गरज नाही. आपण मेटल नॉन मेटल अशा बेसिक गोष्टी पाहिलेल्या आहेत ते बघून घ्या. बघा इथं मला सगळ्यात जास्त मेटल दिसतात आणि इथं मला नॉन मेटल दिसतात. हे सगळे काय आहेत? नॉन मेटल. NM म्हणजे काय? नॉन मेटल. आणि इथं मला सगळे काय दिसत आहेत? मेटल. मग मी काय म्हणू शकते? मला लेफ्ट साइडला सगळे काय भेटणार आहेत? मेटल. आणि मला राईट साइडला सगळे काय भेटणार आहेत? नॉन मेटल. बोलू शकते का नाही? येस और नो? बघा metals are placed on left side, non metals are placed on right side. yes or no? समजलंय? ठीक आहे. आता बघा इथं वेगवेगळ्या कन्सेप्ट दिलेले आहेत पण त्यांच्यामध्ये आपल्याला जायची गरज नाहीये. हा पिरियड टेबल मी का काढलाय? कारण बघा कुडामध्ये कोण कोण मेटल येतात, कुठं नॉन मेटल येतात, कुठे आपल्याला मेटलॉइड दिसतात ते बघण्यासाठी म्हणून मी टाकला. तर ते आतापर्यंत तुम्हाला सगळं समजलेलं असेल. आता पुढची गोष्ट, तुम्ही जे काय क्वेश्चन सॉल्व्ह केलेले असतील त्याचे कमेंट्स टाका. तुम्हाला खाली एक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी एक शीट दिलेली असेल तर मग ते शीट मधले MCQ सॉल्व्ह करा. MCQ सॉल्व्ह केल्यानंतर आपण त्यात जर तुम्हाला डाऊट्स असेल तर क्वेश्चन नंबर तुम्ही कमेंट्स मध्ये टाका. ते कमेंट्स मधून आपण सॉल्व्ह करून घ्या. आय होप तुम्हाला समजलेला असेल. थँक्यू.